सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, हे आहे गजानन महाराज मंदिर. खूप सुंदर आणि भव्य मंदिर आहे हे. इथं जेव्हा जाऊन बसतो ना, तेव्हा मनातली चिंता, भीती सगळं नाहीशी होतं. खूप सुंदर छान वाटतं. हे बघ, किती सुंदर असे बहरलेले फुलं आहेत. आम्ही रस्त्याने चाललो होतो ना, तर तेव्हा खूप सुंदर असे दिसत होते. हे गजानन महाराज मंदिर आहे ना, मी जवळजवळ 3री-4थीत असताना माझे वडील खूप मोठे, म्हणजे मोठे म्हणण्यापेक्षा खरंच साधारण भक्त होते. त्यांनी आम्हाला शिकवलं लहानपणापासून पारायण करायचं. मी 4थीला असताना, खरंच विश्वास पटणार नाही तुम्हाला, मी 4थीला असताना गुरुवार धरले होते. तर अक्षरशः फक्त एका केळीवर राहून गुरुवार धरले होते. माहीत नाही महाराजांनी कसं करून घेतलं. तेव्हाही मी पारायण करायचे. अख्खं पारायण मी पूर्ण करून घेतलं आहे बघा. तेव्हाच माझ्याकडून महाराजांनी करून घेतलं आहे आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठा असा अनुभव आहे. खरंच मला तेव्हा कळतही नव्हतं, पण माझं जे काय होतं त्याच्यानंतर जेव्हा चांगलं कळायला लागलं ना, बस एकच मंत्र, गण गण गणात होते. नंतर लग्न वगैरे झालं. आता माझी मुलगी आहे बघा, तर माझ्या मुलीला स्वामींचं खूप वेड आहे. खरंच स्वामीशिवाय म्हटलं, तिचा पेपर निघाला नाही, तिचं काही अडचण आली, बस ती स्वामीच म्हणते. आणि नकळतपणे कधी स्वामी समर्थ म्हणायला लागले मलाच कळालं नाही. पण माझ्या मनात एक गिल्ट यायचं, मी तर गजानन महाराजांची भक्त आहे ना. माझ्या लहानपणापासून माझ्या बाबांनी जर गजानन महाराजांचे पारायण करायला सांगितले ना, मग मी स्वामी भक्त कसं काय झाले अचानकच. नकळतपणे माझ्या मनात जेव्हा असं वाटायचं ना, तेव्हा नकळतपणे एकदा जेव्हा मी मालिका बघत होते ना, तेव्हा मला असं कळालं. जेव्हा ते बाळू म्हणून होते बघा, एक आपले भक्त स्वामीचरित्रामध्ये सांगितलेलं आहे, त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं. पण जेव्हा ते माघार फिरत होते तेव्हा स्वामी समर्थाने म्हणले, अरे बाळा मागं बघ, की लगेच त्यांनी बसून श्रीकृष्णाचा अवतारात त्यांना दर्शन दिले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, श्रीकृष्ण असो, श्री स्वामी समर्थ असो किंवा गजानन महाराज असो, हे फक्त नावं वेगळे आहेत, पण भगवंत एकच आहे. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे. खरंच तेव्हापासून मी भगवान श्रीकृष्ण असो, गजानन महाराज असो, स्वामी समर्थ असो, मनामध्ये एकच म्हणते की हे फक्त नावे अनेक आहेत, पण हा भगवंत म्हणजेच आपले माता पिता आहेत. त्यानंतर मी स्वामींचं बघा करून घेतलं आहे स्वामींनी. पण असं माझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं असं संकट आलं आणि मी स्वामींना धावा केला. त्याच्यानुसार असं मला कळालं की खरंच तुम्ही जर 7 दिवसाचं काही पाण्याचं, म्हणजे पाणी वगैरे घेऊन जर तुम्ही मंत्रजाप केला आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं, तर तुमच्या समस्या ठीक होतात. खरंच सांगते, मनापासून हा माझ्या आयुष्याचा अनुभव आहे. माहीत नाही कुठून चमत्कार झाला आणि खरंच मला जे पाहिजे होतं ते स्वामींनी दिलं. मी हे शब्दात वर्णन नाही करू शकणार. खरंच तेव्हापासून मला कळालं, खरंच मातापिताची नावं महत्त्वाची नसतात, तर त्यांचं प्रेम, आणि जेवढं ते आपल्यावर प्रेम करतात ना, तेवढं आपण त्यांची भक्ती नाही करू शकत. आम्ही लहान असताना आमची दिवसाची सुरुवात 6 वाजता व्हायची सकाळी. आमच्याकडे लाईट नव्हती, दुसऱ्यांकडून लाईट घेतलेली होती. आमच्या घरामध्ये जेव्हा वडील म्हणायचे ना, उठा रे पोरांनो, तेव्हा आमचे डोळे जेव्हा उघडत होतो आणि कानाने ऐकत होतो, तेव्हा आमच्या घरामध्ये विठ्ठलाचीच गाणी लागत होती. खूप छोटा असा टेप रेकॉर्डर आमच्या घरामध्ये होता. तेव्हापासून जे विठ्ठलाच्या गाण्याचं वेड लागलं ना, खरंच आजही जेव्हा दिवस निघतो ना, भलेही नित्यसेवा मी लावते, नाही असं नाही, पण जी विठ्ठलाची गाणी जेव्हा ऐकते ना, तेव्हा मला असं वाटतं मी परत माझं बालपण जगते. हे जे मी बोलते याच्यातला एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो, पण जे माझी भावना आहे, प्रेम आहे देवावर, कदाचित देवाचं माझ्यावर जास्त आहे. आणि मला सगळ्यात जास्त आवड आहे ती भक्तीची. मला देवदर्शन, भक्ती, पूजा करायला फार आवडतं. आणि नकळतपणे आमच्या घराशेजारीच भागवत पारायण सुरू झालं बघा. तिथेसुद्धा मी छान असं भागवत ऐकायला बसले ना, तिथलेसुद्धा इतके सुंदर अनुभव मला भगवान श्रीकृष्णाने दिले. खरंच त्याच्यामध्ये शब्दात वर्णन नाही करू शकत. आमच्याकडून त्यांनी पार्थिव शिवलिंग बनवून घेतले, कुंकुमार्चन करून घेतलं. भगवान श्रीकृष्णाचे जे 1000 नामावली आहे ते त्यांनी आमच्याकडून करून घेतली. 1.5 वर्षापूर्वीच बघा, माझं खूप दुखत होतं. मग अक्षरशः 1-2 डॉक्टर झाले, आपले जे लेडीजचे प्रॉब्लेम असतात ते. पण माझं काही थांबतच नव्हतं, हारले. सायंकाळ झाले जेव्हा डॉक्टर म्हणाले ना, की आता ठीक आहे, गोळ्या वगैरे घे, बघू आपण नंतर काय होतं. खूप हारले आणि मी येत असताना श्रीकृष्णाच्या मंदिरासमोरून येत होते. 7 वाजले होते. रात्रीची आरती चालू होती आणि मी मंदिराच्या बाहेरच उभी राहिले. आत गेले नाही, पण कळवळून भगवंताला म्हणाले, प्रभू, जर माझं हे थांबलं ना, माझी भीती, धडधड, ठोके थांबले ना, तर मी तुमचे 5 आरत्या करीन. म्हणजे मी काही करू शकत नाही, पण खरंच तुमच्या सान्निध्यात येईन, मला फार बरं वाटेल. खरंच मनापासून सांगते, त्याच्या 3 दिवसानंतर मला इतका फरक पडला की माझे जे ठोके उडत होते काळजाचे तेही थांबले, माझी भीती नाहीशी झाली.
माहीत नाही आहे कसं झालं. गोळ्या औषधी चालूच होत्या. त्याच्यानंतर परत मला कोणा डॉक्टरकडे जायची गरज नाही पडली. खरंच हा माझ्या आयुष्यातले असे कित्येक अनुभव आहेत जी मला असं वाटतो खरंच चमत्कार म्हणजे काय, तर चमत्कार बघून नाही तर तो अनुभवून कळतो. भगवंत म्हणतात ना, बघण्याचा दृष्टिकोनाचा विषय नाही तर भगवंत हा अनुभवायचा विषय आहे. तर खरंच तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे मी कुठेही वाचून नाही सांगितलं की बघून नाही सांगितलं. हे मी माझ्या आयुष्यातले अनुभव सांगितले. जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. राधे राधे.